नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 14 मे 2026. एकंदरच आजचा हवामान अंदाज आणि उद्याचा हवामान अंदाज. तर राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाची पण शक्यता आहे, पण त्याआधी सर्वात आधी आपण जे हैराण झालेलो आहोत ते गरमीने. गरमीपासून सुटकारा, गरमीपासून आपल्याला हे केव्हा भेटणार आहे दिलासा. सर्वात जास्त जे शेतकऱ्यांना आपल्या प्रत्येकांनाच वाटत असेल तर गरमी फक्त कमी व्हावा. पाऊस यायचा तेव्हा येईल, किंवा पाऊस जास्त पडला तरी हरकत नाही, कमी पडला तरी हरकत नाही सध्याच्या सिच्युएशनला, बरं का. पण गरमी केव्हा जाणार हे सर्वात मोठा प्रश्न आहे. तर गरमी शेतकरी बंधूंनो, गरमी जवळपास ही 25 म्हणजे 27-28 तारखेपर्यंत हे गरमीचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकंदरच गरमी ह्या 2 ते 3 दिवसामध्ये गरमी तर आहेच, पण हे गरमी थोडी कमी होईल. ह्या 2-3 दिवसांत थोडीशी कमी होईल, पण टेम्परेचरमुळे सुद्धा स्थानिक वातावरणातून गरमी होण्याची गरमी राहणारच आहे. त्यामुळे 28 तारखेपर्यंत गरमीपासून आपल्याला सुटकारा नाही आहे. आणि 28 तारखेला चांगला पाऊस पडणार आहे. ज्यावेळेस वाहुणी पाऊस पडतो बऱ्याच भागामध्ये, त्यावेळेस गरमीपासून सुटकारा मिळतो. तसा पावसाचं वातावरण आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये नाही आहे. तर त्यामध्ये लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व हा पाऊस आहे. तर लातूर, धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये, तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडं बीड जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. म्हणजे जोरदार क्षेत्राने कमी असेल शेतकरी, जे जोरदार पाऊस सांगितलेला आहे त्यामध्ये फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये क्षेत्राने थोडा मोठा पाऊस पडेल. पण इतर भागामध्ये मात्र क्षेत्राने 2-3 गावालाच, 1-2 गावालाच फक्त जोरदार 10-15 मिनिटाचा पाऊस पडू शकतो. तोही 15 ते 20 मिलीमीटरपर्यंत, जास्त स्वरूपामध्ये नाही आहे. पण एकंदरच वातावरण बऱ्याच ठिकाणी निर्माण होणार आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वादळी स्वरूपामध्ये मेघगर्जनेसह. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी आज. आणि आज हा पाऊस काही ठिकाणी दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. तर 2 वाजल्यापासून तर 3-4च्या वेळेमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण झालेलं तुम्हाला दिसून येईल. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोड्याशा भागामध्ये राहणार. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जास्त वातावरण बिघडणार नाही. अहिल्यानगर जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे याच भागामध्ये जास्त वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. मात्र पूर्व दक्षिण महाराष्ट्रामध्येच वातावरण जास्त बिघडणार आहे, जे हे जिल्हे सांगितले. आणि उद्याचं वातावरण जे आहे तर उद्याचं वातावरण देखील याच जिल्ह्यामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या. एकंदरीत ह्या 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये, हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पुणे शहर, पुणे जिल्हा या भागामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. तर गरमीपासून आपल्याला सुटकारा फक्त 28 तारखेपासून पुढेच मिळण्याची शक्यता आहे. 28 तारखेपर्यंत वातावरण गरमीचं व दमटच राहणार आहे. त्यामुळे स्वतःची देखील शेतकऱ्यांनो काळजी घ्यायची आहे. आणि तापमानामध्ये देखील, म्हणजे उन्हामध्ये देखील जायचं नाही जास्तीत जास्त. तर हे झाला आपला अंदाज. धन्यवाद.